श्री गुरुदेव मित्रांनो, आजचा बोध खूपच महत्त्वाचा आहे. जीवनात काही गोष्टी शब्दाने शिकता येत नाहीत, त्या अनुभवायच्या असतात. आणि सत्कर्माचं महत्त्व गुरुदेव आपल्या प्रत्येक प्रवचनातून आपल्याला अनुभवायला लावतात. गुरुदेव नेहमी एकच वाक्य सांगतात, सत्कर्म करा. हे वाक्य साधे वाटते, पण या दोन शब्दात संपूर्ण जीवनाचा मार्ग दडलेला आहे. गुरुदेव म्हणतात, तुम्ही किती जप केला, किती उपासना केली, किती तीर्थक्षेत्र फिरलात, यापेक्षा महत्त्वाचे आहे तुमचे वर्तन कसे आहे. कारण देवाला शब्दाची नाही, कर्माची भाषा कळते. एकदा एका शिष्याने गुरुदेवांना विचारले, गुरुदेव, मला मुक्ती कशी मिळेल? गुरुदेव हसले आणि म्हणाले, मुक्ती दूर नाही रे, ती तुझ्यात वागण्यात आहे. आज तू कोणाचे मन दुखावले नाहीस, हेच तुझे पहिले सत्कर्म आहे. सत्कर्म म्हणजे मोठमोठे दान धर्माचे काम नव्हते. सत्कर्म म्हणजे राग आला तरी संयम ठेवणे, अपमान झाला तरी शांत राहणे, गरजू दिसला की हात पुढे करणे, आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आणणे. गुरुदेव सांगतात, जगात प्रत्येकजण देव शोधतो, पण देव सत्कर्म करणारा माणूस शोधत असतो. तुम्ही एखाद्याचे ओझे हलके केले तर समजा गुरुदेव प्रसन्न झाले. एक दृष्टांत गुरुदेव सांगतात, एक माणूस रोज देवळात जात असे, पण वाटेत पडलेल्या गरिबाकडे तो कधी पाहत नसे. एक दिवस तो देवळात गेला नाही, पण त्या गरिबाला अन्न दिले. त्या रात्री स्वप्नात देव आले आणि म्हणाले, आज तू मला पहिल्यांदाच भेटलास. याचा अर्थ गुरुदेव देतात, सत्कर्मातच देव आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण म्हणतो, वेळ नाही, मन नाही, शांतता नाही. पण गुरुदेव म्हणतात, वेळ नाही म्हणून सत्कर्म थांबत नाही. सत्कर्म केल्यावरच मनाला शांतता मिळते. कोणी आपल्याशी वाईट वागले तर आपणही वाईट वागायचे का? गुरुदेव सांगतात, कोळशाला हात लावला तर दोघेही काळे होतात, पण चंदनाला हात लावला तर सुगंधच पसरतो. म्हणून शिष्याने चंदनासारखे वागावे. गुरुदेव नेहमी म्हणतात, तुझ्या आयुष्यात संकट आले तर देवाला दोष देऊ नकोस. एकदा मागे वळून पहा. तुझी सत्कर्माची शिदोरी भरलेली आहे का? सत्कर्म हेच भविष्यातील संरक्षण आहे. आज आपण पूजा करतो, पण मनात द्वेष ठेवतो. आज आपण जप करतो, पण वागण्यात अहंकार असतो. गुरुदेव म्हणतात, भक्ती दिसायला नको, भक्ती जगायला हवी. शिष्यांनी गुरुदेवांना विचारले, गुरुदेव, रोज किती सत्कर्म करावीत? गुरुदेव म्हणाले, श्वासात जितके तितके संधी सत्कर्माची. म्हणून आजपासून ठरवूया, कोणाचे मन दुखावणार नाही, खोटे बोलणार नाही, गरज असेल तेथे मदत करणार आणि प्रत्येक कर्म गुरुदेवांच्या चरणी अर्पण करणार. कारण गुरुदेव सांगतात, सत्कर्म करा, मी आपोआप तुमच्या आयुष्यात प्रगट होईल. गुरुदेवांचे हे वचन फक्त ऐकून थांबू नका, आजच आयुष्यात उतरावा. सत्कर्म करा, तेच खरे प्रवचन आहे. श्री गुरुदेव मित्रांनो, तुम्ही ह्याच पद्धतीने सत्कर्म करा, तुम्ही तुमच्या जीवनाचे सोने करून घ्या.
जय सियाराम मित्रांनो.